कन्सिस्टन्सी इज व्हॉट ट्रान्सफॉर्म्स एव्हरेज इंटू एक्सलन्स. म्हणजेच सातत्य आपल्याला चांगल्याकडून उत्कृष्टतेकडे घेऊन जाते. म्हणूनच तप्त लोखंडावर लोहार सातत्याने घाव घालून एक उपयुक्त अवजार बनवतो. सोनार देखील याच सातत्याने सोन्याला एका दागिन्यामध्ये परिवर्तित करून त्याचे मूल वाढवतो. आणि एक आई आपल्या बाळाला दररोज बाळकडू पाजून सुदृढ बनवण्याचा प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे आपली भक्तवत्सल सद्गुरू माऊली सुद्धा आपल्याला सातत्याने आध्यात्मिक ज्ञानामृताचा घास भरवण्याचा प्रयत्न करीत असते. परमपूज्य जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आपल्या लेकरांच्या डोळ्यात ज्ञानांजन घालण्यासाठी कधी वारी उत्सव तर कधी साप्ताहिक संतसंग माध्यमातून भेटत होते. अचानक 2020 मध्ये अखंड जगावर कोविडचे संकट कोसळले आणि सर्व काही ठप्प झाले. लॉकडाऊनमुळे वारी उत्सवच काय तर संतसंग देखील स्थगित झाले. या कठीण काळात सर्व भक्त परिवार सुद्धा आपला आधारस्तंभ असलेल्या गुरुमाऊलींच्या प्रेमळ वाणीला, त्यांच्या दर्शनाला तरसत होता. ही तळमळ, ही तडफड, ही आर्तता त्या आईपर्यंत पोहोचली. आईच आपल्या बाळाची अशी अवस्था पाहून स्वस्थ कशी बसेल? जशी हिरकणी आपल्या बाळाला भेटण्यासाठी भर रात्रीत दुर्गम रायगड किल्ला उतरून, तेही उंच कडेकपारी, काटेरी झुडपे, जंगली श्वापदे यांची तमा न बाळगता आली, त्याचप्रमाणे आपली गुरुमाऊली देखील वर्षातून एकदा नाही, दोनदा नाही तर दररोज भेटायला येऊ लागली. आणि तेही आध्यात्मिक शाळेच्या माध्यमातून. रोज सकाळी 6 ते 7 ही ज्ञानगंगा समस्त स्वस्वरूप संप्रदायाच्या भाविकांच्या घरोघरी वाहू लागली. सद्गुरू म्हणजे काय? त्यांची आपल्या आयुष्यात गरज का? दीक्षा का घ्यावी? योग्य सद्गुरू कसे निवडावेत? कर्म म्हणजे काय? कर्मसिद्धांत काय सांगतो? उत्तम शिष्य कसा असतो? दीक्षा घेतल्यावर शिष्याने कसे वागावे? मनुष्याचे 4 धर्म कोणते? ते कसे जगावेत? संसार करता करता परमार्थ कसा साधावा? भक्तीचे वेगवेगळे कोणते प्रकार आहेत? मग कोणती भक्ती कशी करावी? असे अनेक आध्यात्मिक विषय उलगडून सांगत परमपूज्य स्वामीजींनी सर्वांमध्ये ज्ञानासाठी तृष्णा जागृत केली. सर्वांच्या दिवसाची सुरुवात या आध्यात्मिक शाळेमुळे सात्विक व मंगलमय होऊ लागली. बरे, यावेळी परमपूज्य स्वामीजींनी अनेकदा पोथ्या पुराणातील उदाहरणे न देता स्वतःचीच वास्तववादी उदाहरणे दिली, ज्यामुळे समस्त स्वस्वरूप परिवाराला परमपूज्य स्वामीजींचा एक शिष्य म्हणून खडतर प्रवास देखील दिसून आला. शून्यातून निर्माण केलेला हा भव्य परिवार आणि त्यावेळी घेतलेले कष्ट, केलेला त्याग, या सगळ्यांची अनुभूती या शाळेदरम्यान आली. आणि खरे सांगू का, हे सर्व ऐकताना मला खात्री आहे की हा प्रवास ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणि मनात सद्गुरूंबद्दल प्रचंड अभिमान आणि प्रेम ओसंडून वाहत होता असणार. आणि परमपूज्य स्वामीजी फक्त आध्यात्मिक विषयांपर्यंत मर्यादित न राहता व्यावहारिक जगाबद्दल, उदाहरणार्थ कोविड काळात कशी काळजी घ्यायची, पाणी देखील कसे उकळून पिण्यापासून ते बाहेरून आणलेल्या वस्तू, फळे, भाज्या कशा सॅनिटाईज करायच्या, श्वसनाचे व्यायाम कसे करायचे, इथपर्यंत सर्व माहिती देत होते. आजही या शाळेत परमपूज्य स्वामीजी आईप्रमाणे अनेक विविध विषयांवर मार्गदर्शन करताना आढळतात. आयुर्वेद, शरीररचना, प्रकृती आणि तिचे प्रकार, लैंगिक शिक्षण, आधुनिक मेडिकल सायन्स, अगदी IVF पासून गर्भाशय प्रत्यारोपण, पंचकर्म, मधुमेह, मुलांवर करायचे संस्कार, संसारातील निरनिराळ्या भूमिका आणि त्या आदर्शपणे कशा वठवाव्यात, या आणि अशा अनेक विषयांचे सविस्तर मार्गदर्शन केले. हा ज्ञानमार्ग आहे याची पुन्हा एकदा सगळ्यांना प्रचिती आली. अनेकदा तर त्या विषयातल्या तज्ज्ञांना देखील शाळेमध्ये पाचारण करण्यात आले. म्हणजे अगदी स्त्रीरोग तज्ज्ञापासून ते अगदी आयुर्वेदाचार्य आणि हृदयरोग तज्ज्ञांपर्यंत सगळे.
बऱ्याचदा असे होते की डॉक्टर काही समजवण्याच्या आधीच परमपूज्य स्वामीजी तोच मुद्दा अतिशय सोप्या भाषेत समजावून मोकळे होतात. अर्थात एक आईच समजू शकते की आपल्या बाळाला कसे आणि कोणते अन्न सहज पचनी पडू शकते आणि त्याप्रमाणे ती ते देतेच. काही जणांना इथे शंका सुद्धा येत असेल की माऊलींचा हा अभ्यास कुठे झालाय, परंतु ते बहुधा हे विसरत असावेत की परमात्म्याने रचलेल्या या प्रकृतीचा अभ्यास करून डॉक्टरांना डॉक्टर ही पदवी घ्यावी लागते आणि ज्याने मुळातच ती घडवली आहे त्याला याचा अभ्यास करावा लागत नाही. याची प्रचिती नक्कीच सर्व शाळा ऐकणाऱ्या भाविकांना आली असणार, यात काही दुमतच नाही. खरोखर आपण सारे इतके भाग्यशाली आहोत की आपल्याला सतत मोक्षाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील असणारे सद्गुरू लाभले. श्री गुरुदेव.